मी चालू पण त्याच्या तोंडात काही तोंड नाही पूर्ण त्याचं तुम्ही सांगा थांबा त्यांना सांगा ठीक आहे आता मी वाचून दाखवणार आहे आता तुम्ही चुप आहे का वाचायची आता शांत बसायचं बघा आपल्या गोष्टीचं नाव आहे त्याचं नाव काय माहिती टिंकू नाव आहे त्याचं आता बघा मी वाचून दाखवणार आहे तिला यायचं नव्हतं घरी अच्छा आता गप्प ऐका आता टीचर वाचणार आहे आपण ऐकवा शांत बसा टिंकू नावाचा आवडत होता खायचा आणि चिठी भटकायचा आता मी वाचून दाखवते ना आता ऐकतो एकदा त्याला भाकरीचा तुकडा दिसला त्याच्या तोंडाला पाणी सुटले भाकरीचा तुकडा घेऊन तो धूप पळत सुटला कुठे गेला असं पळत आता तू शांत आहे का तुझी सांगितली ना आता माझी ऐक गोष्ट पळता पळता पियुष इथं बस पळता पळता वाटेत नदी लागली नदी पार करायला तू पुलावर चढला पळता पळता वाटेत नदी लागली नदी पार करायला तू पुलावर चढला कळलं तू पुलावर चढलाय तो नाही ऐक आता टिंकू पाण्यात पाहू लागला तिथे त्याला एक कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकरी होती टिंकू विचार करू लागला 2-2 भाकऱ्या मिळाल्या तर किती मजा येईल पाण्यातील कुत्र्यावर हुंकायला तोंड वळतात त्याची भाकरी पाण्यात पडली बिचारा टिंकू बराच म्हणाला कसा कसा मी हावरट तोंडातली भाकरी पण घालून बसलो कळली का काय झालं नाही त्याच्या तोंडात भाकरी घेऊन गेला होता ना तो मग त्याला पाण्यात त्याचं चित्र दिसलं आपण पाण्यात पाहिल्यावर काय दिसतं आपलं तोंड दिसतं ना पाण्यात
तसं त्याला पण त्याचं तोंड दिसलं होतं आणि त्याला काय वाटलं पाण्यात दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या पण तोंडात भाकर आहे. त्याला त्याची पण भाकर पाहिजे होती आणि त्या पाण्यातल्या कुत्र्याची पण भाकर पाहिजे होती. ती फक्त पाहायला आली. मग तो पाण्यातल्या कुत्र्याची भाकर घ्यायला ना तो त्या कुत्र्यावर भुंकायला लागला. पण भुंकायला तोंड उघडलं आणि काय झालं नाही पण त्याच्या तोंडातली भाकर काय झाली खाली पडली पाण्यातच पडली त्याच्या तोंडातली भाकर.